माय बाप या कथेकरिता उपस्थित प्रत्यक्ष परमात्मा हनुमानजी महाराज, माता जगदंबा, पंचक्रोशीतील देव देवता, साधू सज्जन, व्यासपीठावरील मान्यवर, भगवत भक्त मंडळी, या ठिकाणी उपस्थित समस्त मान्यवर, कथाप्रेमी, भगवत भक्त, तद्वत समस्त ग्रामवासी पिंपळगाव आपणास वंदन करून आज या षष्ठम दिनाच्या अंतिम सत्राच्या हरिकथेला स्पर्श करून बोलिये श्रीमद्भागवत महापुराण की परमपुनीत इतिहास प्रभुजी पावन कथा सांगत आहे। नैमिष्य नामक अरण्यामध्ये 88,000 साधू संतांना सूत मुनी ही कथा सांगत आहे। मैत्रेय ऋषीच्या आश्रमामध्ये विदुर काकांना मैत्रेय ऋषी ही कथा सांगत आहे। राजा परीक्षितीला शुकदेव बाबा ही अमर कथा सांगत आहे आणि महाराज तीच अमर कथा आपल्या गावामध्ये समस्त ग्रामवासियांच्या अथांग परिश्रमाने या कथेचं आयोजन आणि तीच अमर कथा आपल्या गावात चालू आहे। आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र श्रवण करून या पृथ्वी तलावर भगवंतांनी अनादि अनंत अवतार धारण केले, पण लीला विग्रही अवतार ते परब्रह्म नटखट रूपामध्ये कृष्ण तत्वात्मी सजल। अनेक अवतार भगवंतांनी नानाविध कार्यानुभव घेतले। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येतात, परमात्मा सगुण साकार रूपाने प्रगट होत। अनादि अवतार भगवंतांनी घेतले, अनंत अवतार घेशी भक्त कारणे।
कनवाळू कृपाळू दीना लागी उद्धरणी अनंत अवतार, पण एक कृष्ण अवतार लीला विग्रही आणि आनंद देणारा आहे सर्वांना। हे राजा, सकाळी बालकृष्ण परमात्म्याच्या नटखट लीला आपण श्रवण करत होतो। पाहता पाहता परमात्मा 8 वर्षाचे झाले होते। एक दिवस सर्वे गोपाळ गोळा झाले। मधुमंगल, पेंद्या, सुदामा, वाकड्या सगळे मंडळी आले। खेळ खेळू लागले। खेळता खेळता थकले। श्रीदामाच्या मनामध्ये विचार आला, काना काय आपले बाबा रोज हवन करतात ना? हा, मग आपणही हवन करू म्हणते का? ठीक आहे। सगळे मंडळी त्या झाडाखाली बसले। 4 दगड घेतले आणि दगड घेऊन महाराज चकमकच्या गारगोट्या घेतल्या आणि गारगोट्या एकमेकाला घासून अग्नी प्रज्वलित केला। त्या झाडाचा पाला पाचोडा पेंड्या, सुदाम्या, वाकड्या तिकड्या भोवताल बसले। भगवान कृष्ण म्हणाले, हे पेंड्या काय? मी स्वाहा म्हटलं का सर्वांनी समिधा टाकायच्या? सगळ्यांकडे देवाने पाला दिला। भगवान कृष्ण उगच पुटपुटायचे, उगच काहीतरी पुटपुटायचे। स्वाहा टाका बरं। पुन्हा गडीमान काहीतरी पुटपुटायचे, स्वाहा। सगळ्यांनी टाकणं चालू केलं। देव स्वाहा म्हणायचे, गोपाळ पाला टाकायचे, स्वाहा म्हणायचे, पाला टाकायचे। अर्धा तास झालं। पेंद्या म्हणाला, देवा हवन झालं का नाही? पूर्ण कवळीत टाकायचं। देव म्हणाले, झाले। उभे व्हा, आता पूर्णाहुती टाकायची आहे। सुदामा म्हणू लागला, देवा पूर्णाहुती टाकल्यानंतर ब्राह्मणाला जेवू घाला लागते रे। सगळ्यांनी पूर्णाहुती टाकली, पालाच टाकला। खेळ होता म्हणे, ब्राह्मणाला जेवू घाला लागतं। हा म्हणे, चला आपण सगळे गोकुळातल्या ब्राह्मणाला जेवायला सांगू। कृष्ण, पेंद्या, सुदामा सर्वे मंडळी एका एका ब्राह्मणाच्या, बामन बाबा काय सायंकाळी आमच्या घरी जेवायला या। एका एका ब्राह्मणाकडे जाऊन आमंत्रण। तर ब्राह्मणाला कळलं नंद बाबाकडचं आमंत्रण आहे, श्रीमंत माणसाकडचं। गावचा पाटील आहे नंद बाबा, खायला चांगलं भेटणार। सगळ्या ब्राह्मणांनी बायकाला सांगितलं, सकाळी माझ्यासाठी स्वयंपाक करूच नका। सकाळी खाल्लं तर दुपारी खाणं होत नाही, दुपारी नाश्ता केला तर उगाच ताटावर बसणं होत। हा, जेवण होत नाही ना, मग खाण्यात मजा नाही। ब्राह्मण भोजन प्रिय हा शास्त्र म्हणतं। ब्राह्मणाला भोजन आवडतं। सगळ्या ब्राह्मणांनी आपापल्या बायकाला सांगितलं, आम्ही आज सकाळपासून जेवणार नाही। घडी घडी मानाले मिठाचं पाणी देत जा। मीठ कालवू कालवू पाणी पे, का? भूक जास्त लागतं म्हणून। सगळे ब्राह्मण एका घंट्याला मिठाचं पाणी कालवून प्यावं, एका घंट्याला मिठाचं पाणी कालवून प्यावं। आकात भुका लागल्या ब्राह्मणाला संध्याकाळी। गोकुळातले 500,000 ब्राह्मण संध्याकाळी नंद पाटलाच्या वाड्यात यशोदामाई झाडझुड करत आहे। नक्की ब्राह्मण वाड्यात सगळे ब्राह्मण आपापसात विचार करू लागले, शांत बसा। झालं?
पुन्हा 2-4 येता एवढाच कल्ला करा. येणारे तिकडून मागून या, तिकडं जागा आहे, इकडं जागा आहे. सगळे बामण यशोमती मैयाच्या अंगणामध्ये. बामण आपापसात म्हणू लागले, स्वयंपाक दिसत नाही रे, भांडे नाही दिसायले. एवढे 1000 बामण आपण आलो, मग काही स्वयंपाक नाही, चुलीत काड्या नाही, कुठं वर्दळ नाही. नंद पाटलांना आमंत्रण द्यायला लेकरू पाठवलं, स्वयंपाकाचं काहीच तयारी दिसायली. बामणाची फौज दरवाजात आहे का बाबा घरात? यशोदामाईनं दरवाजा उघडला, 1000 बामण दरवाजात. यशोदामाईला कळेच नाही एवढी बामण कशाला. घरी तर सत्यनारायण नाही, काही काम नाही, बामणाची फौज. आता आले तर कशाला आले विचारावं तरी कसं? या बाबा, सगळे बामण घरात. आता बामणाले विचारायला प्रश्न पडला, जेवाचं कसं? हिले प्रश्न पडला, कशाले आले कसं विचारा. यशोदा पाय बामणाकडे, बामण पाय यशोदेकडे. देव गायब. यशोदेला माहित नाही बुवानं हे कारस्थान केलं, नावतन देऊन आला, माहितच नाही. अखेर थोड्या वेळानं पाणी वाणी दिलं यशोदामाईना. बाबा किस कारण पधारे हो? बामण एकमेकाच्या तुतकाळाकडे पाहू लागले. बोलवणारीच म्हणताय, कशाला आली? माई, आपका लला सुबह आया था भोजन के लिए, बुलाने के लिए. हा लला? हा माई, सकाळी कृष्ण आले आणि आमंत्रण दिलं, संध्याकाळी जेवण करायला या. कृष्ण आलते, काना आलता? हा. यशोदामाई म्हणाले, सगळ्यात पहिलं ज्यानं तुम्हाला आमंत्रण दिलं त्याला हिंडून आणा, पहिलं हिंडून आणा. सगळे बामण गल्लो गल्ली पडू लागले, कृष्ण कुठं आहे, कृष्ण कुठं आहे. कदंबाच्या झाडाखाली बलराम दादा, पेंद्या, सगळी मंडळी मस्त खेळत आहे. बामणाची फौज न यशोमती माई त्या झाडाखाली. काना! देवाचं लक्ष गेलं, आई आवाज मारत आहे. काय गाई, कशाला बोलावलं? काना, ते एवढे बामण आले रे, कशाला आले रे घरी? ब्राह्मण म्हणाले, माई तुझा लला सकाळी आमंत्रण देऊन गेलाय. यशोदा म्हणाली, काना आमंत्रण तुनच दिलं होतं बामणाला. हे काना, घरी खायला काही कमी नाही रे, पण आधी सांगायचं तो मला ब्राह्मण जेवायला येणार आहे, स्वयंपाक तर करत. पाहू लागले, काना सकाळपासून मिठाचं पाणी पिऊन आवरे. यशोदेनं कान पकडला. काना, याच्या नंतर जेवढे बामण बोलवायचे आहे बोलव. ब्राह्मणाला भजन घातलं तर पुण्य लागतं, बोलव. पण एक काम कर, बोलवायच्या आधी घरी सांगत जा. अनेक लीला कृष्ण करू लागले, अनेक लीला. माय, एक गवळण दया दुधाचा माठ घेऊन मथुरेकडे निघाली. भगवान मधामध्ये आडवे झाले. गवळण देवाला विनंती करू लागली, विनंती करू लागली. जाऊ दे रे मला, जाऊ दे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे मला, मथुरेला नंदला.
काय असणार देवा आमच्या माठात? काय आमच्या माठात केवळ पाप आणि पुण्य असेल काय? आमच्या गुंगलीत काय असेल दादा? काय बघू तर दे. त्या गवळणीनं माठ दाखवला. एका माठात लोणी आहे, एका माठात दही आहे. देवानं खाल्लं नाही, दोन्ही मडके उघडून टाकले. खाल्लं नाही. ते गवळण रडायला लागली. काना, अरे सासूर वासनी सुनाव रे, आत्ताचा काळ नाहीये, जुना काळ आहे. ते दही मोजून द्यायची सासू आणि तेवढेच पैसे आणले तर बरं आहे, घरात घेत नव्हत्या. आत्ताच्या सुना सुखी काळामध्ये सुना झाल्या तरी आयुष्य बोंबलण्यात, तरी आयुष्य मया मागा हाकात आहे. लग्न करून सत्यानाश झाला, जोडणाऱ्यानं घाई केली. तुझ्यापेक्षा चांगला भेटत होता. एक वाक्य म्हटलेल्या महिला ऐकून घरी घेऊन जा. एक वाक्य नोट करून घ्या. शिव महापुराणामध्ये एका ठिकाणी चिंतन येतं. शिव महापुराणात ज्या दिवशी स्त्रीच्या मुखातून हे वाक्य निघतं, मी तुझ्यासोबत लग्न करून चूक केली का, तुझ्यासोबत जीवनात तिळभर सुख नाही, सत्यानाश असं तुझा अभद्र वाक्य असं पतीबद्दल निघतं. शिव महापुराण सांगतं त्याच दिवशी त्या स्त्रीच्या सतीत्वाचा नाश होतो, पातिव्रत्याचा नाश होतो. शिव महापुराण ऐका माय, प्रारब्धानं जे मिळालं ना त्यात आनंद माना. जे मिळालं, जो पती मिळाला, जे सासर मिळालं, प्रारब्धानं मिळालं त्यात आनंद माना. गुण दोष नाही, जमत असेल तर बल लावा. वाम मार्गाचा पती असेल तर सतमार्गाला आणण्याचा प्रयत्न करा, पण दोष देऊ नका. स्त्रीचं सतीत्व नष्ट करत स्त्रीची वाणी, स्त्रीचं पुण्य नष्ट करत स्त्रीची वाणी. स्त्रीची वाणी पतीची प्रारब्ध खराब करत. एक सांगूत का, शास्त्र सांगत बाईच्या मुखातून अभद्र शब्द निघत असेल तर पुरुषाचं बल कमी होतं महाराज. पुरुष ज्या कामासाठी जात असेल ते काम सिद्ध होत नाही. ते काम सिद्ध करणं न करणं स्त्रीच्या हातामध्ये आहे. स्त्री घरची लक्ष्मी आहे. एक गोष्ट डोक्यात येते का, जुन्या काळामध्ये माणसं मुलं मुली बघायला जाताना मुलं जात नव्हते, म्हातारे जायचे. म्हातारे जायचे. मुलगी पसंत करायची आहे, म्हातारे मुलीचं थुतकाळ पाहत नव्हते. घरात मुलगी आणायची आहे, लग्न करून तिचा चेहरा नाही, तिचे पाय पाहायला जायचे. हे बाई चालून दाखव, चालून दाखव. चालताना बाईच्या पायाचा आवाज येत नाही. मी काही लक्षण आहे स्त्रीच्या पायात, ते लक्षण म्हातारे बघत होते. तिच्या पायात लक्षण. थुतकाळ पाहून म्हातारे कधी पसंत करत नव्हते, पाय बघायचे जुन्या काळातले म्हातारे पाय. महाराज विनोद नाही, काळ सुंदर आला. जेवढ्याही सुना असून आहे ना, आनंदी काळात सुना बनल्या. सासू तुमची सेवा करते, सकाळी अंग धुवाला, डोकं धुवाला शॅम्पूची पुडी दुकानातून सासू आणून देते. अजून का पाहिजे, का पाहिजे? मनाना आनंद, सुखी आहे असं समजा. पण आम्ही कर्म दरिद्री, परिस्थिती कशी असू दे आयुष्यभर बोलणार, आयुष्यभर. ती गवळण म्हणाली, काना फार बिकट काळ आहे रे हा.
आता काय सासूला उत्तर देऊ? दादा रिकामे डेरे घेऊन गवळण घरी गेली, जीव लखलख लखलख करत आहे. काय कराव? सासू दरवाजामध्ये उभी आहे. लवकर आली का? किती पैसे आणले, किती द्रव्य आणलं सांग. त्या गवळणीला प्रश्न पडला, सासूला उत्तर का द्याव? कृष्णानं दही दूध उघडलं, एक शब्द मुखातून निघेना. डोक्यावरची घागर खाली ठेवली. सासून रागानं ती घागर घेतली आणि घागर घेऊन बघितलं त्या मडक्यात काय आहे. ऐका ना दादा, भक्त वत्सल परमात्म्याने त्या घागरीमध्ये माणिक मोती हिऱ्यानं घागर भरून टाकली होती. बोलिये भक्त वत्सल भगवान, बोलिये कृष्ण कन्हैया. काना तुझी रे भट्टा पुरेना खडा खडा मारू नको, खडा खडा मारू नको. यारा दिला करत होत्या महाराज. एक दिवस काही गवळणी यमुनेवर स्नान करायला गेल्या. त्या गवळणीने सर्व वस्त्र काठावर काढून ठेवले. भगवान कृष्ण जातात आणि महाराज सगळे वस्त्र त्या गवळणींचे कदंबाच्या झाडावर घेऊन आले. गवळणी फार वेळ स्नान केला. एक गवळण म्हणाली, बाई उशीर झाला ना ग, चल ना घराकडे निघूया. पाण्याच्या बाहेर निघण्याच्या आधी त्या गवळणीचं लक्ष आपल्या वस्त्रावर गेलं. पाहू लागल्या, कपडे दिसेना, काय करावं सुचेना. आता कैसे जाऊ घरा, नवी हा बरा लौकी नको निहारू, मी तर का तिकडं बघू लागल्या. एका गवळणीचं लक्ष गेले कदंबावर, परमात्मा बसून होते आणि सगळ्या गवळणींना हात जोडले. तेरे काना
गवळणीचं लग्न जुळायला कठीण जात होतं त्या गवळणी कात्यायनी देवीचं व्रत करायचं। श्रीमद भागवत महापुराणामध्ये येतात ज्या मुलीचं लग्न जुळायला कठीण जात त्या मुलीनं मार्गशीर्ष महिन्यामध्ये 1 महिना 1 टाइम जेवण करून वाढून कात्यायनी देवीची मूर्ती बनवून 1 महिना व्रत करावं। त्या कात्यायनी देवीच्या कृपेनं उत्तम असा वर प्राप्त होतं। श्रीमद भागवतामध्ये येतात मग या मुली कात्यायनी देवीचं व्रत करत होत्या। भगवान म्हणाले व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र अवस्थेत स्नान करतात। सूर्यनारायणाला क्षमा मागा, हात जोडा। एक म्हातारी गवळण 40-45-50 वर्षाची मध्यमवयीन गवळण पाहुणीन आली गोकुळामध्ये। त्या गवळणीनं बघितलं त्या बहिणीच्या घरी बहीण आली पाहुणी बघितलं काय ग फार धिंगा चालू आहे तुझ्या गावात। हा कोणाचा मुलगा आहे ग म्हणे नंद पाटलाचा। माझ्या गावात असतं तर मी पाहुणच घेतलं असतं म्हणून त्या बाईनं थोडस मिशीवरून आट मारला। देव म्हणाले बगर मिशीनं आट कायले मारते मावशी रातून देतो जेवढी द्यायची आहे मारायची मार। ती गवळण झोपली। सकाळी 4:30 वाजता उठली। आधीच्या गवळणी 4:30 उठली। 4:30 उठली न बाथरूम मध्ये गेली न तोंडावर पाणी मारलं। जसं मारलं बाईचा बोवाच होऊन होता। एवढी दाढी न एवढी मिशी माय मेली व म्हणे। बहीण धावत गेली काय झालं पाय तर हातभर दाढी मिशी वाढली। कसं झालं माय कसं झालं कसं झालं कडे कधी उजळते वाट पाहू लागली। उजळल्या ते बहीण माल्याच्या घराकडे गेली। माली सूर्यमुखी होता। जसा जसा सूर्य निघी तणारून झोपणारा तिनं वळलं चादर माल्याला उठवलं। चल गा म्हणे लवकर दाढी करायची आहे। माली म्हणे चहा मी पाचतो चल चहा। तिनं वळत नेलं धोपटी आपणच खाकट टाकली म्हणे एवढी घाई कुठं आहे होती या मालकाने जायची। हिने विचार केला दाढी मालकाची नाही मालकींची करायची आहे। माली आलाच नसता। माली दादानं पोत बाहेर टाकलं म्हणे बोलाव तू या मालकाने। ती बाई म्हणाली दाढी घरात करायची आहे बाहेर नाही या घरात। केस होते होऊ द्या म्या झाडतो
पोत टाकलं घरात, माली वस्तारा घासू लागला. त्या काळात ब्लेड नव्हते, एकच वस्तारा इथून घासाचा. वस्तारा घास घुस करत आहे तेवढ्यामध्ये 85 किलोची मावशी हातभर दाढी घेऊन पुढे बसली. माली म्हणे मेलो